नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण लिंबू मिरचीचे लोणचे बनवणार आहोत. तर लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि ते असे एका लिंबूचे आपण 8 भाग करणार आहे आणि त्याच्यात काय बिया असतील त्या काढून टाकायच्या. नाहीतर काय होतं, त्या बियामुळं लिंबूचं लोणचं कडू होऊ शकतं. तर मोठं लिंबू असेल तर त्याचे असे 8 भाग करून घ्यायचे. मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या पण स्वच्छ धुवून त्याची देंड काढून नंतर त्याला अशी चीर मारून घेतलेली आहे. आता आपण लिंबू आणि मिरची दोन्ही मिक्स करूया. 1 किलो लिंबू घेतलेत आणि त्याच्यासमोर पाव किलो हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची तिखट आहे. आता आपण 2 लिंबू घेतलेले आहेत. ते छान असे त्याच्यामध्ये पिळून घेऊ. तर लिंबू पातळ सालीचं आहे आणि त्याच्यात खूप रस आहे. तर 2 लिंबू बस होतात. तर 2 लिंबूचा आपण त्याच्यात रस काढून घ्यायचा आहे आणि जी राहिलेली साल आहे ना, ती सुद्धा आपण बारीक कट करून लोणच्यामध्येच टाकून घेऊ. तर त्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता ती सुद्धा लोणच्यातच टाकून घ्यायचं आहे, लिंबू आणि मिरचीमध्ये. आता आपण पुढची प्रोसेस चालू करूया. तर त्याच्यासाठी मीठ घेतलं आहे. 1 मोठा चमचा आहे तेवढं मीठ घ्यायचं आहे. आता आपण लोणच्यासाठी मसाला रेडी करूया. तर मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहे 1 चमचा जिरे, मोठा 1 चमचा जिरे घ्यायचे, 1 चमचा बडीशेप घ्यायची आणि 8 ते 10 काळी मिरी, अख्ख्या काळी मिरी आहेत त्या टाकून घेऊ आणि 2 चमचे अख्खं धन आहेत ते घेऊ. आता छान व्यवस्थित भाजून घेऊ आपण. आपल्याला जास्त करपवायचे नाहीत, फक्त छान असे कडकडीत गरम झाले पाहिजेत. तर छान असे गरम झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा. तर आपलं भांडं गरमच आहे. त्यातच आपण आहे ना, मोहरीची डाळ बाजारात विकत मिळते. जर ती नाही भेटली तर आपण मोठी मोहरी असते का नाही, ती घ्यायची, ती पण थोडी भाजून घ्यायची. तर 100 ग्राम मोहरीची डाळ आहे. त्यातच आपण मेथी दाणे असतात का नाही, त्याची सुद्धा डाळ मिळते बाजारात. नाही मिळाली तर 1 चमचा मेथी दाणे टाका. आणि गॅस तर आपण बंदच केला आहे, फक्त आपल्याला गरम करायचं आहे. तर 1 चमचा मेथीची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा टाकून घेऊ आणि ती पण छान गरम करून घेऊ. आणि आता सर्व मसाले छान गरम झालेले आहेत. थोडे थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरमधून आवडधोबड त्याची पावडर करून घ्यायची. थोडंसं थंड करून घेऊ. गरममध्ये केलं तर त्याला पाणी सुटू शकतं, म्हणून थोडंसं थंड करणार आहे. तर हा मसाला आपण रेडी करून सुद्धा ठेवू शकतो. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकून घेणार आहे आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे मीठ पण गरम होतं. तर छान व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्याची आता आपण पावडर करून घेऊ. थंडसुद्धा झालेलं आहे. आणि आता आपण मिरची आणि लिंबू कट करून ठेवले होते, त्याच्यात 1 चमचा मोठा भरून हळद टाकायची. आपण ऑलरेडी तर त्याच्यात मीठ टाकलेलंच आहे आणि लाल तिखट टाकणार आहे.
तर 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि जो मसाला आपण बारीक करून घेतला होता तो टाकून घेऊ. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान व्यवस्थित मिक्स करून आपण त्याला 5 ते 10 मिनटं असंच ठेवणार आहे. म्हणजे छान असं लिंबू आणि मिरचीमध्ये मसाला कोट होतो छान. तर सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याला झाकून ठेवूया. आणि आपण काचेची बरणी घेतली होती ती छान व्यवस्थित धुवून त्याला उन्हात वाळवून घेतली होती. आता त्याला थोडासा स्मोक यावं म्हणून आपण एक दालचिनीचा तुकडा असा भाजून घेतला आहे गॅसवर आणि त्याच्यावर थोडीशी हिंग टाकली आणि त्याच्यावर बरणी ठेवली. तर छान अशी बरणी स्मोक होईल. मग नंतर त्याच्यात आपण लोणचं भरायचं. तर बघू शकता छान असं स्मोकी आपलं लोणचं रेडी होईल. तर आता आपण याच्यात लोणचं भरायला घेऊया. तर आपण मोठी बरणी घ्यायची म्हणजे तेल पण बरोबर त्याच्या मिरचीच्या लिंबूच्या लोणच्याच्या अशा बरोबर वर आलं पाहिजे. म्हणजे लोणचं छान असं बुडलं पाहिजे तेवढी मोठी बरणी घ्यायची आणि सर्व आपण त्याच्यात टाकून घेऊ. तर आपण एका लिंबूचे 8 फोडी केल्यात म्हणजे छोट्या छोट्या. तर सर्व भरून रेडी झाले. आता आपण त्याला थोडंसं असं दाबून घेऊ. आणि बरणीला झाकण लावून थोड्या वेळशीर तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया. तर एका टोपामध्ये आपण मोहरीचं तेल घेणार आहे. तर 300 ग्राम तेल घेतलेलं आहे. आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेलातनं धूर निघोस तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे. तर छान असं धूर निघायला लागलं तेलातनं. आता तेल थोडंसं थंड होत आलं की त्याच्यात आपण 1 चमचा हिंग टाकायचा आणि तेल एकदम थंड कूल होऊ द्यायचं. आणि तेल थंड झालं की आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ लोणच्यामध्ये आणि 3-4 दिवसानंतरच त्याला हलवायचं आहे. तोपर्यंत असंच मुरू द्यायचं आहे. तुम्ही ही लोणचं वर्षभरसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं. आता छान व्यवस्थित त्याला एकदा मिक्स करून घेऊ. आता बरणीला झाकण लावायचं आहे आणि 3-4 दिवस त्याला हात नाही लावायचा आणि 3-4 दिवसानंतर तुम्ही खायला लोणचं घेऊ शकता. खूप छान आणि टेस्टी असं आपलं लिंबू मिरचीचं लोणचं रेडी झालं आहे. एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब